मोर वगैरे मातबर पक्षी आहेत ते फक्त राणीच्या बागेतच पाहिले. फार वर्ष तिथे राहिल्यामुळे त्या राणीच्या बागेत मोर नाचकाम विसरलेले दिसतात. आमच्या लहानपणी मुंबईकर बाप आपल्या मुलांना अधूनमधून तिथेच फिरायला न्यायचे. आता आम्ही दामले मास्तर नावाच्या सुलतानाच्या आमदानीत शिकत होतो. तिथे मुलांच्या सहली वगैरे कुठले आलेल्या आहेत. त्यामुळे वडिलांच्या बरोबर मुलांनी जायची एकमेव जागा म्हणजे राणीचा बाग. तिथे इतक्या वेळा जाऊन सुद्धा मयूर नृत्य कधी काही पाहायला मिळालेलं नाही. पुस्तकामध्ये मोरपीस घातलं तर विद्या येते असा एक समज होता. माझ्या गणिताच्या पुस्तकाचं पान आणि पान दाखवलेल्या त्या एका पिसानी परीक्षेत आपल्या डोळ्या एवढंच एक वर्तुळ माझ्या पेपरावरती काढून मला दाखवलं होतं. तेव्हा मयूर नृत्यासारखा तो सुद्धा एक भ्रम आहे हे सिद्ध झालं होतं. लांब लचक पिसाऱ्याचा तो लंबे झाडू ओढत राणीच्या बागेत हिंडणारा मोर तो मात्र आजही माझ्या डोळ्यापुढे आहे. पण त्याला मी नुसताच पाहिलं हो, नाचताना वगैरे पाहिला नाही. म्हणजे काय, एखाद्या जागतिक कीर्तीच्या भरतनाट्यमवाल्याला उडप्याच्या दुकानात इडली खात बसलेला पाहून जो आपल्याला आनंद होईल तोच आनंद हो. आता नुसताच तो बागेमध्ये हिंडत होता म्हणजे कलावंताचं दर्शन आपल्या कलेचं प्रदर्शन घडवताना झालं पाहिजे ना. उगीच एखाद्या जास्वंदाबाई जयसिंग कुलकर्णीला चटणी वाटताना पाहून त्याच्यात काय आपल्याला मिळणार आहे. तात्पर्य, मोराचा नाच मी काही अजून पाहिला नाही, पण त्यानंतर त्याची पिसं उपटून आपल्या धोत्रात किंवा पैठण्यात खून केलेली मयूर नृत्य अशी पाहिल्यानंतर मग मात्र खात्री झाली की मोर नाचतो हे देखील असत्य आहे. हे जर मयूर नाट्य असेल